मी काल मावशीला बजावून सांगितलं होतं की पहाटे लवकर निघायचं म्हणून, पण त्या मावशीनं नेहमी सारखं उशीर करायला सुद्धा केलास ना ग. अगं मग आता करायचं काय ग? काय काय करायचं काय? आवाज दिला. अगं एवढाच म्हणतीयस तर तू दे ना आवाज. कोणी? मी देते आवाज. मी एकटेच मात्र पण तिला नाही यायची सोबत. ए चंद्रा दे ना ग आवाज. आता राधे तू म्हणतेस म्हणून देते. हा तिकडे मावशी की गावची दिसत तर नाही बाई. मावशी ए मावशी मावशी एवढीशा आवाजाने तुझा नवरा तरी उठणार आहे का? केवढी म्हणतेस तर बाई तूच आवाज आहे. तुला माझी ती सासू ती माहिती नसेल ग. कोण ग? ती समोर बसलेली चष्मेवाली की काय? तिने माझा आवाज ऐकला तर मी म्हणते कशी केव्हाची माझा निघाले अजून माझ्याला पोचलं नाही वाटतं. नट मोगरी अशी नटली सजली नक्की बाजारालाच जायला ना? हो राधे नटली बाजारात जायला एवढंच असेल तर तुम्ही आवाज आहे बाई. बरं बाई मीच देते आवाज. हो राधे तूच आवाज दे मला. मावशी अगं ए मावशी. अगं काय ग? अगं बाजाराला येतेस ना? अगं आले ग आले. या राधे हर दिवसान मारी हक या मावशीला, मारी हक या मावशीला. राधा है करणी काटी आले मी साथीला. राधा है करणी काटी आले मी साथीला. हर दिवसान मारी हाक या मावशीला. राधा है दरणी काठी आले मी साथीला. राधा है दरणी काठी आले मी साथीला. राधा है दरणी काठी आले मी साथीला. राधा है दरणी काठी आले मी साथीला.
अगं अजून लवकर आली असती. मग का पण काय झालं माहितीये, माझं ना जड झालं बघ. काय झालं? काय जड झालं? अगं माठ म्हणते मी. माठ. हे आजकालच्या पोरींचं ना बघा आता भलतंच दिसतं बघा काहीतरी. मावशी नाही हा. अगं राधे, काय ग मावशी? मला सांग, सुरुवातीला हलवा हा कुणी मारली? तू कोणी काय विचारतेस? या चंद्रानेच बघ. अगे फटाकडे, मावशी माझ्याकडे काय म्हणते का? मग मोठ्याने हाक मला जड का तुला? ए मावशी तुला माझे कुठे गेली ग? अगं मावशी ती चष्मेवाली ती माझी सासू आहे ना. तिने माझा आवाज ऐकला तर सासू म्हणते कशी खेळवाची बाजू अजून बाजूला पोहोचलेलं वाटतं. मग सकाळी लवकर उठायचं ओके ना मी. आणि भावावर कमी भांडायचं. ए मावशी नाही भांडत हा. मग काय कर राधा, काय ग मावशी? आता मला कशासाठी बोलवलं ग? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळवली मथुरेच्या बाजूला चाललो बघ. हे का मग जावा की मी कशाला येऊ? अगं मावशी, पण आमच्यापैकी कुणाला रस्ताच ठाऊक नाही बघ. राधे तुला मी सांगते तू सर्व माझ्यासोबत ती बघ. आता ह्याला रस्ता ठाऊक नाही म्हणून मला बोलवलं, नाही तर बोलवलं असतं का? आता हो तरी बोला नाही तरी बोला, कोणतरी हाय वाटतं तिकडं. इथं काय वाटतं? जा ग, मी येणारच नाही बघ. ए राधे चल ग खरंच चल. माठ घ्या गं पूर्ण माठ चल जाऊया. ए चंद्रा, जरा पुढे गेलीस ना डायरेक्ट बांधाच्या खाली असेल बघ. मावशी असं काय ग? राधे हिला सांगून ठेव. ते मावशी, तू असं काय करतेस? तू तरी चल ना. मग हिला सांग की प्रेमाने बोलायला. काय ग राधे, ह्या नुसत्या आल्या आल्या कचा कचा भांडत असतात बघ. नाही ते मग खेळ. तूच जा की तिला घेऊन. बघाय मावशी, आम्हाला रस्ता ठाऊक नाही म्हणून तर तुला बोलवलं. मग तिला सांग की प्रेमाने बोलायला. सांग ग. अगं चंद्रा, बोल ना गं मावशीची प्रेमाने. आता तू म्हणतेस म्हणून नाही तर खरंच मी बघ तिथून नाही तर तिथून वाट आहे. तिथून मी एकटी जाईन बाजाराला. कशाला एवढं माहिती गं? आहे ना, मग जा की. झालं तुमचं? जा. कालच परवा इथं लग्न झाले बघा, तोरा बारा काय अगं तुम्ही. मावशी, आता ती बोलतेय ना गं प्रेमाने. मग बोल. खरंच हे पोरी म्हणतात म्हणून मध्ये प्रेमाने बोलतो प्रेमाने बाई बाजारात जायचंय. प्रेमाने बोलायचं ग. आमच्याशी बोलतेस कसं बोल. ए मावशी अगं ए मावशी अगं ए मावशी. असं असं करून धोका पाडली तिथं. ए मावशी नाही ना. सांग की, आजकालचं प्रेम असं होतं का? मग कसं होतं का मावशी? आजकालच्या मुलींना प्रेम कसं होतं? कसं ग? शोना, बाबू आणि पिल्लू. आणि जरा जुन्यात सांगायचं मला कसं माहितीये का? कसं ग? ऐक, सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना, आता गेला की हाय. मावशी तिकडे विचार त्यांच्याकडे. हो काहीतरी बोला. कोण ग बाय? ऐका ऐका, सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना, त्यानंतर आली लैला मजनू, त्यानंतर आली लैला मजनू, आता सगळीकडे दिसतात पालविना दगडू. हे सगळेच दगडू का ग? अगं मावशी राहू दे आता. चल तर बाजाराला. प्रेमाने बोल. अगं चंद्रा, जा तुझं बाई. नाही अजून बाई प्रेम होतो गेले. अगं ए मावशी अगं किती गोड दिसतेस तू. हो ना? अगं मावशी खरंच गोड दिसते. ती बघ त्यांना विचार गोड दिसते ना मावशी? त्यांना काय विचारायचं? जरा इकडे इकडे ये ग. काय ग? चंद्रा, हा तू असं काहीतरी गोड गोड बोललीस ना हा. की मला की नाही ते एखाद्या खैराच्या झाडावर चालल्यावर वाटतं बघ. ए मावशी खेळायचं सांगायचं सगळेच बाई काढेच. मग कधीतरी गोड बोल की. ए मावशी गोडच म्हणते ना ग. खरंच तू गोड दिसतेस. सुंदरच दिसतेस. ते बघा त्यांना विचार. त्यांना विचार गोड दिसते ना मावशी? मग काय इकडे ये ग. अशी. सांग बाई, आता मी कशी दिसते हे सांगितलं की नाही, आता ही कशी दिसते सांगायला नको का? आता ऐका. दिसते. काय तिचा हमारा थांब की जरा. ऐक, चंद्रासारखा मुकला तुझा, आहेस पडशील तिकडे. मी सुंदर आणि स्त्रिया कोण रे बाबा?
ऐक आता, जाऊ दे जाऊ दे. ऐका ऐका ऐका. सांग मावशी. ए बबन, जाऊ दे ग. अगं अशी बोल ग तू. चंद्रासारखा मुकडा तुझा हा आणि सूर्यासारखं तेज तुझं. ए मावशी खरंच ना सूर्यासारखंच आहे. इकडे घे. चंद्रासारखा मुकडा तुझा आणि सूर्यासारखं तेज तुझं हा. आणि हरणीसारखी चाल तुझी. ए मावशी हरणीसारखी म्हणजे अशी काय ग? तीच असतं हो ना? मग डुकरासारखं कागं बोलणं तुझं. ए मावशी डुक्कर काय माहितीये का? मी नाही यायची बाजारला, मी चालले बाजारला एकटी. मला पण तुझ्यावर यायची हौस नाही. जा की. अरे तू तरी बोल ग. अगं ये मावशी. झालं झालं तुमचं. मग थांबा की आता. आता काय म्हणते. जाऊया का मग? हल काही बक्षीस आलं आहे. दिलीप गोविंद सनगरे, दिलीप गोविंद सनगरे संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच एम के ग्रुप चांदेराई प्रोप्रायटर मया खाके यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सहदेव हरी गोताड व खुशी दर्शन गोताड यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रभाकर गुणाजी मालक यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रथमेश मोरे यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. प्रथमेश मोरे. मावशी घे नाव घे बाई आता. तुला काय झालंय. मी घेईन की. घे. आता प्रथमेशराव हात काय इथं कुठं आहे. असतील मागे. तिकडे आहेत होय. आता ऐका. गळ्यात घातली माळ आणि कपाल लावला बोका. पूर्ण काळा कपाळ करून टाक सगळं. का लावते मी? गळ्यात घातली माळ आणि कपाल लावला बोका. अहो हे प्रथमेशराव 4 चौकात कुठं पण येतात मुका. तसेच स्वप्नील माने यांच्याकडून सुद्धा मावशीसाठी 51 रुपयाचं बक्षीस झालं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. स्वप्नील माने. काय ग? स्वप्नीलराव आणि मी गेले होते फिरायला. कुठं बाजारात. स्वप्नीलराव आणि मी गेले होते बाजारात. स्वप्नीलराव घेत होते कोंबडी. त्या बाजूला कोरडा कोंबडा माझ्याकडून काय म्हणाला. स्वप्नीलराव तुमची 1 नंबर चमडी. ए मावशी काय करतेस? तसेच अगं मग गणेश पांचाळ यांच्याकडून सुद्धा मावशीच्या उत्तम भूमिकेसाठी 51 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. गणेश पांचाळ. आता ऐक की. डब्यावर डबे ठेवले 7 मधल्या डब्यात भात. ए मावशी पण त्या मधल्या डब्यात भात का ग? खाली हात भात आहे ना तुझा. डब्यावर डबे ठेवले 7 मधल्या डब्यात भात. नवऱ्याला मारले लात आणि गणेशरावांना घेतलं ना. तसेच संदेश पानवलकर यांच्याकडून सुद्धा खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. संदेश पानवलकर. आता ऐक ग. वर्डीत वरण डबल वरण. काय झालं. वर्डीत वरण डबल वरण आणि संदेशरावांना तू रात्रीचाच करंट. तसेच खास राधासाठी बक्षीस चाललं आहे. संदेश पानवलकर यांच्याकडून खास राधेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राधेने त्यांचं नाव घ्यायचं आहे. संदेश पानवलकर.
राणे घे ग. सोन्याच्या अंगठीत हिरा बसवला कसता, सोन्याच्या अंगठीत हिरा बसवला कसता. अहो संदेशराव, तुमचं नाव घेते, आता सोडा की माझा रस्ता. कुठे सोडा? थांबा 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 थांबा. आता मी काय म्हणते, आता एवढं नटून तुटून आणि एवढा सात स्वीकार करून बाजार चालली की नाही, मग घेतलं काय नसलं काय मला सांगितलं पाहिजे बघ. हे सांगितलंच पाहिजे का ग? अगं व्यापार होणार कसा? ए राधे, सांगा आपण काय काय घेतलंय ते. अगं मावशी, मी घेतलं दूध आणि चालले बघ मथुरेच्या बाजाराला. अगं मावशी, मी घेतले दही आणि चालले बघ बाजारी. त्यातलं दही जरा खात जा. हे आमचं लादालूच झाड. मावशी कोण ग? अगं लादालू झाड आहे ते. हो का ग? खूपच लाजते वाटत ती. थांब की जरा बघू, जरा इकडे बघ, मग सांग की काय घेतलंस ते. मावशी मी घेतलं तू आणि चालेल हेच ऐकायचं होतं फक्त मला. मावशी मी घेतलंय तू पण चालेल खेळ बाजाराला. चल आता. अगं मावशी, मी घेतलंय लोणी आणि चालले बघ मथुरेच्या बाजाराला. जा की, कुणी अडवलं तुला? ए मावशी, आता एक मी काय घेतलंय ते सांगणार. तू सांगणारच नाही. जा, मी सांगतच नाही. सांग की. सांगते. मावशी, मी बरी घेतलंय माटात खावा आणि चालली थेट बाजाराला. ऐका, हिने घेतलाय खवा, कुणी हवा तर न्यावा नाही तर उभ्या वेळी. मावशी, मी खावा म्हटलं का? खावा. उभ्या बरी खावा घ्या. खावाच म्हटलं मी. मावशी, अजून काय असेल तर बघ. जाऊ मग, चला की जाऊया. ए राधे, चल ग. आपल्यामध्ये लग्न कोणाचं झालंय नवीन? कुणाचं काय विचारतेस? ते पण या चंद्राचंच बघ. एखादं नाव घे की. हो आहे ना घरी? हो हो हो, मग घे की. घेते मग. ऐका, आधी पदर घेते. नशीब तेवढं समजलं म्हणजे भरपूर झालं तुला. आता ऐक, अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान आणि गौरवरावांमुळे मला मिळाला हा सौभाग्याचा मान. चंद्रा, अगे चंद्रा, हे कसे दिसतात गौरवराव? हे मावशी, ते मी दिसायला खूप सुंदर आहेत का? मग ते करतात की नाही? हे मावशी, काय काय विचारतेस तू? अगं ते करतात की नाही? असं म्हणते तर बाबा होळी करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र करतात. काय ग? ते माझ्यावरती प्रेम करतात का? मग हे कोण सांगणार अगोदर? तुला काय वाटलं का? मला काय नाही मला काय नाही वाटलं बघ. मावशीलाच आवडत मी. पण मी काय म्हणते बाई, मी इथे जाते शाळेत. मी चालली बाई. मी सांगते बाई विचारून. चंद्रा, अजून एखादं नाव घे की. आता ते कशाला ग? घे ग. असं म्हणते तर इकडे इकडे घेऊ. किती घेऊ ग? दोघांचं मिळून एकच घे. असं कसं मावशी ग? आता नाव म्हणते ग, घे. असं म्हणते. आता ऐका ग, नाव घे ग.
केळीचं पान टरा 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 वाजतंय. अगं फाटच घे आता. ए मावशी, बाई, आमच्या बाई ह्या आणले ते पान. गेले ते पान एवढं वाढलं ना त्याला वाटलं फाटणार जाईल की. मावशी नाही फाटायचं म्हटलं ना, आमच्या ह्यांनी आणले ते पान. त्याचे ह्याने आणलंय ढगावरून शेकून आणले वाटते. मावशी नाव घेणार नाही हा. हे आता काय हे तुम्ही ऐका. मावशी राहू दे. केळीचं पान टरा 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 वाजतंय. आणि आमच्या ह्यांचं घेताना काय ग आमच्या ह्यांचं नाव घेताना ग, आमच्या ह्यांचं नाव घेताना मला बाई कसं कसं काय झालं ग? मला वाटतं पावसात मोर लागतोय. मग काय झालं सरळ सांग की. मावशी मी नाव घेणारच नाही बघ. नकोच घेऊ. का दे तूच घे बघ. अगं एखादं नाव घे की. ऐकता श्रीकृष्णाचा पावा हरली सारी सुदबुद. ऐकता श्रीकृष्णाचा पावा हरली सारी सुदबुद. बासरीच्या आवाजाने माठात घेतले दूध. बरं का? खूप सुंदर नाव घेतलंस का? कधीतरी गोड बोललेस. आणि हे ग अगं तुझी काय ग मावशी? नाव घे की. आता मावशी तिला काय विचारतेस? तिला काय विचारतेस? तिचा पण भाऊ आहे घरी. तिचं नाव घ्यायचंय बघ. घे ग. मावशी तुला एक विचारू का ग? आता काय मावशी हे सारखं उडतं का ग? बाई, काय ग मावशी उडतंय? हे उडते बाई. अगं आता उडायचंच. आणि आमचं हे कधी उडायचं सांगता येत नाही बघ. त्याच्यावर लक्ष आहे वाटत तुझा. नाही नाही मावशी विचार तिला काय घे विचारायचं आता नाव ते. घे. अगं मावशी मी नाव घेऊ म्हणतेस तर तू माझ्या जवळ तरी ये तरच मी नाव घेईन बघ. काय ग? काय ग? आता हे काय मावशी तुझ्या जवळ बोलवते. साथीच्या जवळ. अगं मावशी ये ग. बस बस ऐकता. नवऱ्याची नवरीला हळद लागली उष्टी. ऐक ग. ऐकते की. नवऱ्याची नवरीला हळद लागली उष्टी. अगं मावशी हळद चालायचं सुटेल तुझी काष्टी. मावशीची काष्टी सोडणार. मावशीची मावशी गेली का ग? मस्त मावशीची काष्टी सोडणार. तुला आधी सांगून ठेवते. तुझं माझं न्यायचं नाही का? हो बाटी. मावशी आवाजात नाही बघ. काय ग मावशी? नाव घे की. अगं मी पण घेऊच काय ग? घे ग. घेते हा. अगं मावशी नाव घेते पण जरा जवळ ये. अगं ये का मावशी? आता मलाच भीती वाटायला लागली पुढे यायला. ये ग. बस का अगं जरा ये. आता कडवळ येतोस का मला? बस. हा घे. ऐक नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. काय ग म्हटलंस? नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. थांब ग. माझं काय हा दुसऱ्याची खबर घेतली मी काय माझी साडी. आता ही नवऱ्याने घेतल्या साडीत अप्सरावून नटली आणि आम्ही दुसऱ्यांच्या साडीत. हे नाही ग मावशी माझी वहिनी घेतली साडी. तुला कोण बोलले? घे ग घे. ऐक नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली आणि मला पाहून या मावशीची हातभर फाटली. काय ग? अगं साडी फाटली. हे मावशी आणि हात दोन फाटली बघताना लाज नाही वाटली? अगं साडी म्हणते मी. अगं मस्करी केली ग. एवढी बाजारला यायचंय ना तुला? हो ग. हो पुढे ये ग. अगं मावशी आता काय? आता काय आहे माहितीये आमच्या या मंडळाचा सगळा खर्च आहे ना मेकअपचा सगळा हिच्यावरतीच आहे बघा. ग मावशी घे की नाव. अगं मावशी असं म्हणतेस तर ऐक. आहे मी नटखट गवळण पेहराव केलाय मराठी परंपरेचा. आहे मी नटखट गवळण पेहराव केलाय मराठी परंपरेचा. आणि माठामध्ये घेऊन लोणी घाट चढतीये बा यमुनेचा. एकटीच जा बाई. ते बघ रे तिकडे तिकडे जा. जाणारच आहे. जा बाई जा. हो जाणारच आहे. तुझ्यासमोर येतंय कोण?
ऐका ऐका, तुम्ही दोघी पण जा. ए नाही हा मावशी, मला यायचंय. मावशी दिला ना पण. चला का बिगी बिगी. आता मावशी थांब. आता काय? आम्हा साऱ्यांना विचारलंस, तू नाव नाही घेतलंस ते. अगं हो मावशी, आम्हा सर्वांना विचारलंस, पण तू तुझ्या धानाचं नाव नाही घेतलंस ते. आता मावशी घ्याच का नाव? ऐक, सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. मावशी हे ऐक ना, सायाच्या पानाखाली अगं तर मेलेला होता. हे सगळं जे ऐकत असतो. मावशी काय तुम्ही करत होता म्हणून. ऐका ऐका, सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. तुझा घरी नवरा आहे ना, मग माझ्या नवऱ्याला काय बघते वाकून. अगं राधे, चला का बाई, हा समोरचा अवघड घाट. अगं थांब ना. त्या काय बरं, अभिषेकचं नाव घे बाई. आता घे घे घे. आता ऐका, काचेच्या बशीत गाजराचा हलवा. काचे आता ऐका की, काचेच्या बशीत गाजराचा हलवा. काचेच्या बशीत गाजराचा हलवा. आणि ह्या अभिषेक रावांना कोणतरी वरच्या वाड्यातून बोलवा. अगं मस्करी किती केलं. मस्करी. हे चला ग. धन्यवाद. निधी आणि गंधर्व राजेश सनगरे, निधी व गंधर्व राजेश सनगरे यांच्याकडून आमच्या या गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे खास चंद्रासाठी आलेलं पारितोषिक प्रथमेश मोरे यांच्याकडून चंद्रासाठी पारितोषिक आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की चंद्राने त्यांचं नाव घ्यायचंय. प्रथमेश मोरे. अगं आता घे की, आता हे घेऊ का हे घेऊ, सगळंच घे. मावशी कोणाचं पण नाव घ्यायचंय? तर आमच्या प्रथमेश रावांचं नाव ग. मावशी आता प्रथमेश रावांचं नाव घेते. हा ऐक, डाळी डाळ, तुरीची डाळ. शिकली आता ती. तुला कोणी सांगितलं बोलायला ग? नाव घेणार नाही. हा डाळी डाळ, तुरीची डाळ आणि प्रथमेश राव तुमच्या मांडीवर ठेवून मी 1 2 3 4 5 6 महिन्यात काय ग बाई? धन्यवाद. मस्करी केली बघ. तसेच तू कशी मस्करी करतेस तशी. ऋषिकेश यांच्याकडून सुद्धा चंद्रासाठी पारितोषिक आलंय आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की चंद्राने त्यांचं नाव घ्यायचंय. ऋषिकेश. आता ऐका ग. श्रावणात पडतो प्राजक्ताचा सडा. श्रावणात पडतो प्राजक्ताचा सडा आणि त्या ऋषीरावांना आवडतो गरम गरम बटाटे वडा. झालं आता. चला आता जाऊया बाजाराला. अगं हो, पण एवढ्या मोठ्या घाट चढायचंय. एखादं गाणं म्हण ग मावशी तू. हो म्हण ना गं. हे राधे, काय ग? मी म्हणू का ग? तू हा, काय ग मावशी? तुला कशाला सांगायचं ग? मी म्हणते का? नवीन म्हातारीची गाणी माहिती ना कशी असतात तुला? कशी ग? अगं खरंच तुम्हाला माहिती नाही का? नाही ग. ही ना खूपच जुनी गाणी म्हणते ग. अगं मी म्हणते का? सांगू? ऐका ऐका, छान आहे तिची गाणी. ऐका. हं. माझं लिंब लिंब त्याच्या पुढचं ऐका. माझ्या लिंब लिंब अशी हिची माय गाणी. काय ग? त्यासोबत काय आपण जायचं का? ए भवाने, मग तूच म्हण की. मावशी हो, आम्ही चाललोय. तू ये आमच्या मागोमाग. तुला येतंय? हा म्हण की. ए मुलीनो, साथ द्या हा मला. तुला 7 ते मी 8 पण देईन, म्हण. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरित पदम लपत वाटेत, अग बाई ग हरित पदम लपत वाटेत. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरित पदम लपत वाटेत, अग
Thank you.